दडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील देवबारा घाटात दरीत कार घसरून पडल्याने 3 जण किरकोळ जखमी झाले। चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले। नवापूर तालुक्यातील एका 17 वर्ष वयाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले। याबाबत मुलीच्या पालकांनी विसरवाडी पोलिसात फिर्याद दिल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तपास हवालदार सुरेश मोरे करीत आहे। नंदुरबार बाजारात सध्या संत्रीची आवक वाढली, त्यामुळे भाव घसरले। पूर्वी 100 रुपये किलो दराने मिळणारी संत्री आता 70 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे। प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्याप्रकरणी नंदुरबारातील 3 विक्रेत्यांना 15,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली। शहादा तालुक्यातील कवठड तर्फे शहादा येथील शेकडो महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। सातपुड्यातील अर्थकारण अवलंबून असलेल्या आंबा पिकावरील मोहर गळतीमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। मोहर गळती रोखण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचवून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अनेक जण जीव धोक्यात घालून प्रवास करीत असतात। नंदुरबारातील वळण रस्त्यावरील धुळे चोपोली परिसरातून जाणाऱ्या एका वाहनाच्या टपावरून बसून काही जण प्रवास करीत होते। नंदुरबार व नवापूर तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते। येत्या उन्हाळी हंगामात कांदा लागवडीसाठी रोपे स्थानिक स्तरावरच तयार केले जातात। त्यासाठी बियाणे कांदे लागवड केली जाते। सध्या हे पीक बहरले आहे। तळोदा तालुक्यातील मोड येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत मोड केंद्रातील शाळांनी सहभाग नोंदवून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मांडले। नंदुरबार येथील अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने संत श्री नहरजी महाराज पुण्यतिथीनिमित्त गिरीविहार मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला। अध्यक्षस्थानी राजेंद्र अभिमन्यू जाधव होते। नवापूर तालुक्यातील लहान कडवान येथे आदर्श माध्यमिक विद्यालयात प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत पाककृती तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते। नवापूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। नवापूर शहरातील आदर्श प्राथमिक शाळेत नवीन प्रशिक्षण धोरणांतर्गत शिक्षण क्षमता वृद्धी 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडला। 4 टप्प्यातील या प्रशिक्षणात नवापूर तालुक्यातील 19 केंद्रातील शिक्षण सहभागी झाले होते। नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तळोदा ते नंदुरबार दरम्यान सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत नियमित वाडी बस फेऱ्याची नागरिकांची मागणी आहे। स्वस्त धान्याचा लाभ गरिबांना असतो। कोणताही शासकीय कर्मचारी या धान्याचा लाभ घेऊ शकत नाही। शासकीय कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल आणि ते निदर्शनास आले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली। शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडून महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट या नावाने ॲप सुरू करण्यात आले। त्यावर विविध शासकीय दाखले मिळू लागल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला। दरवर्षी सर्वसाधारण मार्च लागल्यानंतर उकाडा जाणवतो। यंदा मात्र फेब्रुवारीच्या प्रारंभीच वातावरणात उकाडा निर्माण होत आहे। परिणामी विजेच्या मागणीत वाढ झाली, त्यामुळे या महिन्याचे बिल वाढीव येण्याची शक्यता। शहादा शहरातील शेठ वी.के. शाह विद्यालयात शाळांतर्गत वनश्री क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धाचे उद्घाटन प्राचार्य सुरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यात तक्रार निवारण दिन उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालय निहाय आढावा घेण्यात आला। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील माणिकराव गावित महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेमार्फत महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम झाला। कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची आता मोठी अडचण होत असून CCI खरेदी करेना आणि खेडा खरेदीही कोणी घेईना, त्यामुळे आणखी किती दिवस कापूस साठवून ठेवावा असा पेच शेतकऱ्यांना पडला आहे।